आज आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक निवेदन दिलं आहे पूर्ण शहरातील मुस्लिम समाजातर्फे की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक मानसिक संतुलन बिघडलेला माथेफिरू आमदार नितेश राणे हा मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याच्या हेतूने गेल्या अनेक दिवसापासून वादग्रस्त विधाने करत आलेला आहे आणि त्यांनी 1 सप्टेंबर अहमदनगरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात त्यांनी कहरच केलेले आहे की मुस्लिम समाजाबद्दल त्यांनी वक्तव्य करताना असं विधान केलेलं आहे की या समाजाला मस्जिदीमध्ये घुसून आम्ही मारू असं चिवठ्याने खोर त्याने वक्तव्य केलेलं आहे. ते हे मानसिक संतुलन बिघडलेला जो नितेश राणे आहे, माथेफिरू आहे, गाव गुंड आहे, तिची काय अवकात नाही, लायकी नाही, पण लायकीपेक्षाची जास्त भाषा करत आहे. तर ह्या भाषेला अटकावणावा आणि विविध जिल्ह्यामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. अद्याप त्याला अटक झालेली नाही. तर आज त्याला आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नीट ठेवायची असेल, शांतता नांदवायची असेल तर ह्या संतुलन बिघडलेल्या आमदाराला ताबडतोब अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरून याचा जबाब सरकारला विचारू आणि जबाब विचारताना त्यावेळेस जर कायदा सुव्यवस्थेचा कुठला प्रश्न निर्माण झाला तर सरकार या गोष्टीला स्वतः जबाबदार राहील. कारण सरकारमधला हा आमदार आहे आणि असे बेताल वक्तव्य करत आहे हे आम्ही कदापिही मुस्लिम समाज सहन करणार नाही. याची किंमत त्याला भुगतावी लागेल. काय निवेदन दिलं आहे, कशा बाबतीत तुमची मागणी काय आहे? भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये बेताल वक्तव्य करत आहे. त्याच्या उंचीपेक्षा त्याची वक्तव्य आहेत महाराष्ट्रामध्ये अशांतता राहावी, हिंदू मुस्लिमामध्ये दंगल व्हावी आणि या ठिकाणी जाती तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचे त्याची वक्तव्य वारंवार करत आहे. परंतु शासन त्याला गांभीर्याने घेत नाही. या अगोदर सोलापूरला 2 वेळा येऊन गेला. 2 वेळेला त्यांनी जे आहे की जातीवादी वक्तव्य केलेले आहेत. त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा की मुंबईला मोर्चा काढून आल्यानंतर परत कसे झाला असं म्हणाला. आणि याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला तो बोलत होता त्यावेळेला म्हणाला की मस्जिदमध्ये घुसून मारू. ही वक्तव्य जी आहेत की अत्यंत लांछनास्पद आणि इस्लाम धर्माचा अवमानकारक आहेत आणि याच्यातून की जातीय तेढ निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून याच्या वक्तव्याने मुस्लिम समाजामध्ये भीतीचं आणि घबराटीचं वातावरण आहे की यदा कदाचित उद्या काय होते. या देशाची एकता, या देशाची अखंडता आणि बंधुभाव आणि संविधानाने दिलेले जे प्रियंबल आहे या सगळ्याला त्याने ते पायदळी तुडवण्याचं काम चालू आहे. म्हणून याच्या विरोधामध्ये शासनाने तात्काळ दखल घेऊन अटक करावी व त्याला योग्य शासन करावं. परंतु भारतीय जनता पक्षाचे लोक, सत्तेतले लोक हे मूग गिळून गप्प आहेत. ते मुकाट्याने ते ऐकतात. तरीच याच्या विरोधामध्ये आम्ही जर यापुढे त्यांचं वक्तव्य जर बंद नाही झालं तर त्याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना कळवलेलं आहे.